नमस्कार मित्रांनो. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने चौकीदार गटड पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे ही सरळ सेवा भरती असून तब्बल 29 प्रकल्प कार्यालयांतर्गत ही पदे भरली जाणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीची पात्रता, पगार, परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महत्त्वाच्या तारखा काय आहेत? लक्ष द्या, अर्ज भरण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2026 दुपारी 3 वाजेपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2026 रात्री सकाळचे 11:55 पर्यंत आहे. शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका, कारण सर्व्हर डाऊन होऊ शकतो. अधिकृत वेबसाईट: तुम्हाला tribal.maharashtra.gov.in ची लिंक या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. हे पद आहे चौकीदार गटड. हे पूर्णपणे सरकारी आणि कायमस्वरूपी पद आहे. पगार वेतन श्रेणी S1 नुसार 15,000 ते 47,600 रुपये इतकी आहे. अधिक महागाई भत्ता आणि इतर सरकारी सवलती मिळतील. एकूण जागांचे वितरण: महाराष्ट्रातील 29 प्रकल्प कार्यालयांतर्गत ही पदे भरली जाणार आहेत. नाशिक 34 पदे, धुळे 29 पदे, कळवण 42 पदे, तळोदा 30 पदे, जव्हार, डहाणू. पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे? शिक्षण: तुम्ही फक्त 10वी SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यापेक्षा जास्त शिक्षण असेल तरी चालते, पण किमान 10वी हवीच. वयोमर्यादा 1 एप्रिल 2026 रोजी खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय अनाथ 18 ते 43 वर्षे, दिव्यांग 45 वर्षांपर्यंत. माजी सैनिक सेवा कालावधी अधिक 3 वर्षे. परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम काय आहे? स्वरूप: ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात होईल. विषय आणि गुण: मराठी 50 गुण 25 प्रश्न, इंग्रजी 50 गुण 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 50 गुण 25 प्रश्न, बौद्धिक चाचणी 50 गुण 25 प्रश्न. वेळ: एकूण 200 गुणांसाठी तुम्हाला 120 मिनिटे 2 तास मिळतील. पासिंग क्रायटेरिया: निवड यादीत येण्यासाठी किमान 45% गुण मिळवणे अनिवार्य आहे. अर्ज शुल्क आणि आवश्यक कागदपत्रे कोणती? फी: अमागास ओपन 1,000 रुपये, मागासवर्गीय EWS दिव्यांग 900 रुपये, माजी सैनिक फी माफ. कागदपत्रे: फॉर्म भरताना खालील गोष्टी जवळ ठेवा: अलीकडचा रंगीत फोटो आणि काळ्या शाईने केलेली स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा, स्वहस्ताक्षरातील घोषणापत्र. अर्ज भरताना कोणती काळजी घ्याल? मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट: पूर्णतः अंध व्यक्ती या पदासाठी अपात्र आहेत. उमेदवार कोणत्याही एकाच प्रकल्प कार्यालयासाठी अर्ज करू शकतो. त्यामुळे जिथे जास्त जागा आहेत किंवा तुमच्या प्रवर्गाच्या जागा आहेत तिथे विचार करून अर्ज करा. तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत चालू ठेवा. तर ही होती संपूर्ण माहिती. काही अडचण आल्यास tdcnashikhelpdesk@gmail.com ची लिंकवर मेल करा. कॉल टू ॲक्शन: हा व्हिडिओ तुमच्या सर्व बेरोजगार मित्रांपर्यंत पोहोचवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा. परीक्षेसाठी शुभेच्छा. नवीन ट्विस्ट काय जाणून घ्या. नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तालयाने 27 एप्रिलला चौकीदार पदांची जाहिरात काढली. धक्कादायक म्हणजे यात अनुसूचित जमाती ST साठी एकही जागा राखीव नव्हती. ही बाब समजताच आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी थेट मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. सचिव आणि आयुक्तांची चांगलीच झाडाझडती घेत त्यांनी जाहिरातीतील चुकांवर बोट ठेवलं. ही जाहिरात तातडीने रद्द करून त्यात दुरुस्ती करा आणि सुधारित जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करा. आदिवासी तरुणांच्या हक्कासाठी हा मंत्र्यांचा तातडीचा हस्तक्षेप नक्कीच कौतुकास्पद आहे. या भरतीबद्दलच्या पुढील अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका.